त्याआधी मला तुम्हाला सांगायचं आहे की ऑप्शन फॉर्म सुरू झाले, ज्यांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी हा एक अपडेट आहे. आणि मला यासोबतच वेगळा व्हिडिओ बनवणं जमणार नाही आहे, पण PICTचे इन्स्टिट्यूशनलचे फॉर्मसुद्धा आत्ता रिलीज झालेले आहेत. तर मी ते ओपनच करून ठेवलेलं आहे. इथे बघा ॲप्लिकेशन या गुगल फॉर्मवर तुम्ही क्लिक केलं की त्यांचा जो काही गुगल फॉर्म आहे तो इथे ओपन होईल आणि तुम्हाला हा फॉर्म फिलअप करायचा आहे. मी म्हणेन ज्यांना चांगलं पर्सेंटाईल आहे, चांगलं म्हणजे खरंच बेस्ट पर्सेंटाईल म्हणजे अबोव 93, 94, 95, मॅक्स टू मॅक्स ओपन कॅटेगरीचे असाल तर किमान 95% तरी असेल तरच तुम्ही या फॉर्मला अप्लाय करा. नाहीतर PICTला एवढा पण काही फायदा होणार नाही आहे. लक्षात ठेवा, या फॉर्मला ज्या क्षणी तुम्ही अप्लाय करता तुम्ही ओपनमधून तुम्हाला ॲडमिशन घ्यावे लागेल जर तुम्ही इथून घेतलं तर, आणि तुम्ही कॅपराऊंडसाठी सुद्धा एलिजिबल असणार आहेत. आय होप सगळे याचे रिलेटेड डाऊट्स तुमचे क्लिअर असतील. तर ऑप्शन फॉर्म भरण्यासाठी फर्स्ट बेसिक प्रोसेस तुम्ही लॉग इन करून घ्या. आता ती सगळ्यांना येतं, मी तेवढं बेसिक नाही घेत आहे. ओके, तर लॉग इन केल्यावर तुम्हाला ऑप्शन फॉर्मच्या सेक्शनमध्ये असा काही सिनेरिओ दिसेल. ओके, काही इन्स्ट्रक्शन्स पहिले तर येतील तुम्हाला. हे इन्स्ट्रक्शन खूप इझी आहेत, तुम्ही वाचून घ्या. त्याच्यात म्हणलं आहे की तुम्ही 1 to 300 तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता. कोणत्या प्रकारचं काय तुमचा पासवर्ड कोणाला देऊ नका. एकदा तुम्ही फॉर्म सबमिट केला की तुम्हाला कधीही फॉर्म पुन्हा डबल तो भरता येणार नाही आहे. किंवा अशा छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत, फार काही मेजर यामध्ये नाही आहे. मेजर तुम्हाला गोष्टी तिन्ही सांगितल्यात, तरी एकदा तुम्ही हे वाचायचं आहे. आणि इथे बघा तुम्ही प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म असं आहे, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे 4 ऑप्शन्स दिलेत. पहिले ही 4च्या 4 ऑप्शन्स तुम्ही समजून घ्या, मग पुढच्या गोष्टी आपण डिस्कस करू. ओके, बघा पहिलं ऑप्शन काय दिलं आहे रे त्यांनी. पहिलं ऑप्शन आहे शॉर्टलिस्ट युअर ऑप्शन्स. म्हणजे काय, महाराष्ट्रामध्ये ऑलमोस्ट 150-200 जे काही कॉलेज आहेत त्यातून तुम्हाला जे काय कॉलेजेसला अप्लाय करायचं ते शॉर्टलिस्ट करा. म्हणजे फक्त घ्या, प्रेफरन्स कसा द्यायचा आहे ते आपण नंतर ठरवू. म्हणजे नाही का, मेनू कार्ड तुमचं डिसाईड करा, तुम्हाला त्यातलं काय जेवायचं आहे हे नंतर. ओके, आपण हॉटेलमध्ये गेल्यावर कसं मेनू कार्ड असतो खूप मोठा, सगळ्या भाज्या असतात, सगळे वेगवेगळे असे आयटम्स असतात, ते सगळे आयटम्स तुम्ही फक्त बघा आत्ता. ओके, तर मला समजा मुंबईला जायचं तर मी काय करेन, मुंबईमधल्या याच्यातून शॉर्टलिस्ट करून घेईन. नंतर मी त्यात प्रेफरन्स देईल की मला समजा आपण हॉटेलमध्ये एवढं मोठं मेनू कार्ड असतं, त्यातले 1-2च भाजी घेतो ना, तर सगळ्या भाज्या तर नाही ऑर्डर करत. सेम तर मला कशाला प्रेफरन्स द्यायचा आहे, मी या सेकंड नंबरच्या ऑप्शनमध्ये बघेन आणि मी तो प्रेफरन्स देईन. ओके, थर्डला मी ऑप्शन फॉर्मची समरी म्हणजे व्यवस्थित ऑर्डर दिली का थोडक्यात ते बघेन. याच्यात काही इम्पॉर्टंट नाही आहे, तुम्ही जे ऑप्शन फॉर्म दिलेला असतो ते एकदा सिरीजमध्ये इथे पुन्हा एकदा दिसतो आणि इथे तुम्हाला OTP वगैरे टाकून ते कन्फर्म करायचं आहे. ओके, म्हणजे याच्यात मेन काय आहे, शॉर्टलिस्ट करणे. याचा अर्थ काय, फक्त सगळ्या ऑप्शन्समधून तुम्हाला किती ऑप्शन्सला अप्लाय करायचे ते बाजूला करणे. त्याच्यानंतर तुम्हाला या सेकंड ऑप्शनमध्ये काय करायचं आहे, याला फक्त तुम्हाला काय म्हणता येईल प्रेफरन्स द्यायचा. म्हणजे मला VGTIवर ठेवायचं आहे का COEP. आपण छोटासा एक डेमो बघणार आहोत आता. ओके, आय होप इथंपर्यंत तुम्हाला सगळ्यांचं गोष्टी क्लिअरच असतील. आता इथं भरपूर अजून काही ऑप्शन त्याच्या खाली दिलेत, एक सगळ्यांनी लक्षात घ्या. खाली बघा, पहिला जो ऑप्शन आहे, मी पुन्हा एकदा इथे पेन यूज करतो, 1 मिनिट. हां, आता बघा इथे जो पहिला ऑप्शन त्यांनी दिलेला आहे. ओके, 1 मिनिट, सॉरी. हां, पहिला ऑप्शन काय दिलं आहे रे, सिलेक्ट द कोर्स नेम. मी कोर्स नेम तुम्हाला वगैरे सिलेक्ट करून दाखवतो, पण याच्यात काय असणार आहे रे, CS असेल, IT असेल, मेकॅनिकल असेल. ते CSचे ते 3-4 कोर्स आहेत, ते मी तुम्हाला समजून सांगणारच आहे. पण आता हे जे आहेत सिलेक्ट कोर्समध्ये तुम्हाला कोर्स सिलेक्ट करायचा आहे आणि हे सगळं ऑल राहू द्या. ओके, इथे तुम्ही काहीच चेंज करू नका. काय होईल जर तुम्ही कधी कधी काय असतं, आपल्याला माहीत नसतं की ते कॉलेज कधी कधी बाउंड्री लेवलला असतं. ओके, मग ते ऑल केल्यामुळं किंवा ॲटॉनॉमसमुळे एखादं कॉलेज तुमच्या लिस्टमध्ये यायचंच नाही. सगळं ऑल ठेवायचं सुरुवातीला. ओके, फार तर फार डिस्ट्रिक्टवरून तुम्ही याला क्लासिफाय करा. इथे तुम्ही ब्रांच पहिले टाका. समजा तुम्ही इथे CS घेतली, ऑलमध्ये फक्त पहिले वाटलं तर पुणे घ्या, मुंबई घ्या, आणि आता मी लातूरचं आहे तर मी लातूर घेईन. ओके, असं 3 करा. बाकी जास्त तुम्ही त्याच्यात क्लासिफिकेशन करत बसू नका. कारण आता KK वाघ डिस्ट्रिक्ट पुणेचं आहे. म्हणजे कधी कधी काय होतं की, उदाहरण आता मला एकदम आठवत नाही, पण कधी कधी ते जिल्ह्याच्या बाहेरचं कॉलेज असतं पण ते चांगलं असतं, मग ते आपल्या लिस्टमधून मिस होईल. आय होप इथंपर्यंत सगळेजण क्लिअर असतील. आता बघा, मी इथे सिलेक्ट कोर्स करतोय तर मला कोणते कोणते कोर्स दिसत आहेत. ॲरोनॉटिकल दिसतोय, ॲग्रिकल्चर दिसतोय, इथे AI आणि डेटा सायन्स वेगळे आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बघा तुम्ही वेगवेगळे आहेत. हे सगळे कोर्स वेगळे आहेत. त्याच्यामुळे मी काय म्हणेन, हे सिलेक्ट कोर्समध्ये समजा आता कॉम्प्युटर सायन्ससुद्धा खूप दिसतील तुम्हाला. पहिला मेन जो असतो तो असतो कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. हे बघा, इथे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग एक आहे, आणि तुम्ही इथं वर बघितलं तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसुद्धा आहे. आपल्याला या कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला काही प्रॉब्लेम नाही आहे, या कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगला सुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे. कुठे कुठे आपल्याला आर्टिफिशियल इंटेलिजन्सला सुद्धा काही प्रॉब्लेम नाही आहे. ओके, तर पहिले बेसिक सुरुवात आपल्याला कोणती ब्रँच चालणार आहे याच्यातून, समजा CS. ओके,
त्याच्यानंतर युनिव्हर्सिटीचा आपल्याला इश्यू नाही आहे, आपल्याला फक्त काय बघायचं आहे, मला पुण्याची कॉलेज पाहिजे. तर मी काय करेन, इन्स्टिट्यूट सर्च. ओके, बघा इथे इन्स्टिट्यूट सर्च झालेत, पुण्याची मला सगळी कॉलेजेस आली आहेत. आता आपण छोटा फॉर्म बनवतो इथे, मी खूप मोठा फॉर्म बनवणार नाही आहे. मला पहिले आवडतं कोणतं कॉलेज, COEP. मग मी काय करेन, पहिले COEP घेईन. त्याच्यानंतर मला कोणतं कॉलेज आवडतं आहे, COEP नंतर तुम्हाला माहिती आहे तुम्ही इथं फाइंड करू शकता. ओके, COEP नंतर तुम्हाला माहिती आहे PICT, पुणे इन्स्टिट्यूट, त्याचं आपण टाकू, येतं का बघूया, पुणे इन्स्टिट्यूट आलं. ओके, मग मी त्याचा TFWSचा पण कोड सिलेक्ट करेन, नॉर्मल पण कोड सिलेक्ट करेन. त्याच्यानंतर मला समजा विश्वकर्मा आवडतं. ओके, विश्वकर्मा इन्स्टिट्यूट आलं. हे बघा, हे बिबेवाडीचं जे आहे मेन इन्स्टिट्यूट आहे, मी हे सिलेक्ट केलं. त्यानंतर समजा मला VIIT करायचं आहे, 4 कॉलेज असली पाहिजेत त्यांची, हे आलं VIIT. ओके, VIIT. त्यानंतर तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे, समजा आपल्याला त्याच्यानंतर कमिन्स जे मुलींचं कॉलेज आहे ते समजा आपण सर्च करतो इथे, एक मिनिट, हे बघा मराठवाडा मित्रमंडळ, इथे कमिन्स काय येत नाही आहे कॉलेज. एक मिनिट, आपल्याला चेक करावं लागेल एकदा कमिन्समध्ये काय, कमिन्समध्ये कॉम्प्युटर सायन्स आहे का, मग आता कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असणार आहे. ठीक आहे, आता मी जेव्हा इथे कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या एवढी कॉलेज आली. आता मी छोटी लिस्ट बनवते, तुम्ही सुरुवातीपासून बघायचं मला हे कॉलेज चालतं आहे का. जर मला अवसारी चालत असेल मी याला पण सिलेक्ट करेन. मला जर वसंतदादा पाटील कॉलेज चालत असेल याला पण सिलेक्ट करेन. म्हणजे तुमच्या पर्सेंटाईलनुसार तुम्हाला ज्या ज्या कॉलेजमध्ये जायची इच्छा आहे थोडेसे जास्तच सिलेक्ट करा, असे सिलेक्ट करून घ्यायचे हे कॉलेजेस. पहिले मी केले कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी, आता मी कशासाठी करेन, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, ते खाली इथे होतं ना, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगसाठी केलं आपण आत्ता. त्याच्या खाली इथे आहे कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. याच्यासाठी मी पुन्हा सर्च इन्स्टिट्यूट करेन. ओके, मी सर्च इन्स्टिट्यूट करेन. यामध्ये बघा फक्त कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग पुण्यामध्ये कुठं दाखवत आहे, फक्त नूतन कॉलेजला दाखवत आहे. मग ठीक आहे, ज्याला घ्यायचं आहे तो नूतनला असं सिलेक्ट करू शकतो. इथे तुम्ही सिलेक्ट केल्यावर ना तुम्हाला ॲड सिलेक्टेड ऑप्शन्स करायचं आहे. ओके, हे बघा हे ऑप्शन्स तुमचे ॲड झालेले आहेत. आता मी आत्ता मगाशी जेव्हा आपण CSचं केलं होतं मी ॲड केलं नव्हतं, मी मगाशी विसरलो. हे बघा मी पुन्हा एकदा ते ॲड करून दाखवतो कसे ॲड करायचे तुम्हाला ते इन्स्टिट्यूट्स. आपण COEPला ॲड करूया. ओके, मी जास्त बनवत नाही आहे, मोठी लिस्ट इथे. COEP, PCCOE. ओके, त्याच्यानंतर मराठवाडा मित्रमंडळ, PICTला ॲड करू, VITला ॲड करू आपण आपल्या लिस्टमध्ये, यांना प्रेफरन्स देऊ आपण. ओके, त्याच्यानंतर VIITला ॲड करू. त्याच्यानंतर आपण आय थिंक एवढं बस आहे. हे बघा इथे थोडं खाली आलं तर तुम्हाला ॲड सिलेक्टेड ऑप्शन्स दिसतील. ओके, मग बघा आत्ता मी जेवढे काय ऑप्शन्स सिलेक्ट केले ते तुम्हाला इथे खाली दिसतील. ओके, 1 2 3 हे सगळे तुम्हाला आलेले आहेत. आता याच्यातून समजा मला हे नूतन कॉलेज आहे, मला हे समजा नको वाटते, तर मी याला असं सिलेक्ट करेन आणि डिलीट सिलेक्टेड ऑप्शन्स. खूप सिम्पल आहे इथंपर्यंत, आय होप तुमच्या लक्षात आलं असणार आहे. ओके, यानंतर तुम्हाला समजा प्रेफरन्स सेट करायचा आहे, तर इथे तुम्हाला सगळ्यात खाली, आता मी खूप ऑप्शन्स घेऊ शकता, तुम्ही इथे 300 ऑप्शन घेऊ शकता. मी आता सध्या 9च घेतलेत, खूप मोठा व्हिडिओ होईल. मी काय करतोय आता, सेट युअर प्रेफरन्स करतोय. आता मला प्रेफरन्स सगळ्यात पहिलं ऑफकोर्स माझा COEPला असेल, पण COEPचं TFWS माझा फर्स्ट प्रेफरन्स असणार आहे. ठीक आहे, मी आता इथे चुकून सिलेक्ट केलेलं नाही आहे, तर मी याला बघा पहिल्यांदा सिलेक्ट केलं, ॲटोमॅटिक इथे नंबर 1 आला. ओके, त्याच्यानंतर माझा PICTचा असणार आहे. ओके, तर PICTचा TFWS पहिले केला, प्रेफरन्स 2 झाला. त्याच्यानंतर PICT 3, त्याच्यानंतर असंच तुम्हाला प्रेफरन्स सिलेक्ट करायचं, लक्षात येईल तुमच्या, तुम्ही तिथं स्वतः सिलेक्ट केल्याशिवाय लक्षात येणार नाही. VITचं बघा मी पहिले TFWS सिलेक्ट केलं, त्याला 4th प्रेफरन्स आला ॲटोमॅटिक, याला 5th आला. VIITला मी करू शकतो पुन्हा. ओके, VIITला TFWSने सिलेक्ट केलं, त्याच्यानंतर नॉर्मल सिलेक्ट केलं, त्यानंतर TFWS, पुन्हा PCCOEचं नॉर्मल. हा काय झाला माझा प्रेफरन्स, ऑर्डर झाली माझी. ओके, आणि मी सेव्ह अँड प्रोसीड केल्यावर बघा तुम्हाला मला पूर्ण मी जसं सिलेक्ट केलं तसं आलं. म्हणजे सुरुवातीला COEP आलं, PICT आलं, VIT आलं, VIIT आलं, PCCOE आलं. ओके, म्हणजे तुम्ही जसं केलं ह्या थर्ड ऑप्शनमध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म समरी आली. आता मी कन्फर्म करत नाही आहे, कारण सागरचा जो फॉर्म आहे तो इथे सबमिट होऊन जाईल, त्याचे प्रेफरन्स ऑलरेडी वेगळे आहेत. आणि तुम्ही बॅक्स पण जाऊ शकता. समजा आता मी इथे 9 कॉलेज ॲड केलेत, मला अजून थोडे कॉलेज ॲड करावे वाटत आहेत, तर पुन्हा मी शॉर्ट लिस्ट करू शकतो. आता मला समजा मेकॅनिकल इंजिनिअरिंगची मुलं खूप ओरडतात की माझ्यासाठी कोणी बोलत नाही आहे, तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी मी मला सर्च केले, इन्स्टिट्यूट आले मेकॅनिकलचे. आता मी काय करेन, मेकॅनिकलच्या यातलं चांगलं एक इन्स्टिट्यूट कोणतं आहे,
एखादं बेस्ट इन्स्टिट्यूट, खूप सारे कॉलेज आले तर मी त्याच्यात पुणे मुंबई सिलेक्ट नाही केल्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राचे कॉलेज आले. तुम्ही असंही केलं ना तरी चालतं. म्हणजे काय होतं की थोडा फायदा होतो की एखादं कॉलेज विसरत नाही किंवा एखादी लोकेशन. चला के वाघ नाशिक आलंय. ओके, मला आता हे इन्स्टिट्यूट ॲड करायचं आहे माझ्या सेकंड नंबरच्या प्रेफरन्समध्ये. तर मी इथे ॲड सिलेक्टेड ऑप्शन करेन. इथे तुम्ही खाली बघू शकता के वाघाला असणार आता. एक मिनिट, खूप सारे कॉलेज झाले तिथे. हे बघा लास्टला आलं आहे इथं 10th आणि 11th नंबरला तुम्ही बघा के वाघ आले. ओके, मी आता इथे सेव्ह अँड प्रोसीड केलं. मग आता मला के वाघची इथे प्रेफरन्स अजून मी दिलेली नाही आहे. तर माझा ऑलमोस्ट प्रेफरन्स 9पर्यंत झालेला आहे. आता 10th प्रेफरन्स मी के वाघला दिला आणि 11th याला दिला. पुन्हा मी सेव्ह अँड प्रोसीड केलं. माझा फायनल फॉर्ममध्ये के वाघ 10th आणि 11th नंबरला आलं. तर असं तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट बनवायची. प्लीज गडबड करू नका आणि या थर्ड ऑप्शनच्या पुढे जायचं नाही आहे, लक्षात ठेवा. फर्स्ट सेकंड थर्ड यामध्ये जोपर्यंत तुमचा हा थर्ड नंबर व्यवस्थित होत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढे जायचं नाही आहे. आता एखाद्याच असं होईल की मला एखादा चॉईस कोड म्हणजे ॲड करायचा राहिला आहे, तर सिम्पल आहे, तुम्ही इथून इन्सर्ट चॉईस कोड वरून डायरेक्टली सुद्धा याच्यामध्ये कॉलेज ॲड करू शकता. ओके, आता जर माझं नेट स्लो चालतंय नाही तर मी तेही तुम्हाला दाखवलं असतं. तर ज्यांना इझी आहे खूप प्रोसेस, फार काही अवघड यामध्ये नाही आहे. तुम्हाला एकदा लॉग इन करून चेक करा. फक्त फोर्थ नंबरच्या पुढे कोणीही जायचं नाही. फर्स्ट सेकंड थर्ड यामध्येच तुमचा प्रेफरन्स असला पाहिजे. ओके, हे बघा आता मी इथं इन्सर्ट चॉईस कोड डायरेक्टली केलं. ओके, तर मी काय केलं, युनिव्हर्सिटी मी समजा मुंबई सिलेक्ट केली. इन्स्टिट्यूट मुंबईमध्ये मला VJTI टाकायचं आहे आणि चॉईस कोड मला समजा तिथलं मेकॅनिकल टाकायचं आहे. मला आता तिथला प्रेफरन्स काय, समजा मला ते 2 नंबरच्या प्रेफरन्सला ॲड करायचं आहे. मी इन्सर्ट केलं, इन्सर्ट चॉईस कोड, सॉरी प्लीज, बहुतेक इथे झालं असायला पाहिजे. आता आलं VJTI मेकॅनिकल सेकंड नंबरला. ओके, म्हणजे तुम्ही असं पण करू शकता. म्हणजे इथून पहिले शॉर्टलिस्ट करा, प्रेफरन्स द्या आणि एखादं कॉलेज राहिलं असेल तर तुम्ही इथे सुद्धा ते व्यवस्थित ॲड करू शकता. ठीक आहे, थोडासा व्हिडिओ लेंदी झाला आहे पण आय होप सगळ्यांना लक्षात आलं असेल. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. अजून काही डाऊट्स असतील नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. ओके, बेस्ट ऑफ लक. आणि ऑप्शन फॉर्म गडबडीत भरू नका. आज थोडा टाईम घ्या, पहिले पेजवर तुमचा फॉर्म क्रिएट करा आणि त्याच्यानंतर तुम्ही डिसाईड करा की इथे कसा प्रेफरन्स आपल्याला ठेवायचा आहे. तर फर्स्ट ऑप्शन पुन्हा एकदा सांगतो, गडबड याच्यात करायची नाही आहे. इथे ऑल करायचं, म्हणजे एक ब्रँच सिलेक्ट करायची आणि अख्ख्या महाराष्ट्राचे कॉलेज बघायचे आणि त्यातले जे जे तुमचे इन्स्टिट्यूट्स तुम्हाला घ्यायचे ते सगळे सिलेक्ट करायचे. ठीक आहे, तर सगळ्यांनी व्यवस्थित फॉर्म भरा. फॉर्म भरून झाल्यावर मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा की फॉर्म भरून झाला आहे म्हणून. ठीक आहे, बेस्ट ऑफ लक.